आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी. साई इमर्जन्सी अँड मल्टीस्पेशालिटी आधुनिक सुविधांनी सज्ज रुग्णालयाचे निपाणीत दिमागदार उद्घाटन. निपाणीमध्ये 3 पिढ्यांपासून सेवा देत असलेले डॉक्टर विनय जगन्नाथ निर्मळे आणि त्यांचे चिरंजीव डॉक्टर राहुल विनय निर्मळे यांनी निपाणीकरांच्यासाठी आधुनिक आरोग्य सेवेची गरज ओळखून साई इमर्जन्सी अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी केली आहे. या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयविकार, सर्पदंश, विषबाधा अशा विविध आपत्कालीन रुग्णांवर उपचाराची सोय करण्यात आली आहे. रविवारी दिनांक 26 एप्रिल रोजी या हॉस्पिटलचे सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत थाटामाटात उद्घाटन करण्यात आलं. डॉक्टर CB कुरबेट्टी, डॉक्टर सुनील ससे, डॉक्टर अरुण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत फीत कापल्यानंतर दीप प्रज्वलन करून हॉस्पिटलचं उद्घाटन सोहळा पार पडला. श्री संत बाबा महाराज कॉम्प्लेक्स शेजारी जुना मोटर स्टँड परिसरात प्रशस्त जागेत उभारण्यात आलेल्या या 3 मजली इमारतीसमोर स्वतंत्र पार्किंग व लिफ्टची देखील सोय करण्यात आली आहे. या हॉस्पिटलमध्ये सेंट्रल ऑक्सिजनेशन, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर, ECG मॉनिटर, 2D इको, C-आर्म, ट्रेडमिल टेस्ट, अल्ट्रासाउंड, एक्स-रे तसेच संगणकीकृत फेव्हरेटरी अशा आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. लवकरच कॅशलेस सुविधाही उपलब्ध करून देणार असल्याचे डॉक्टर राहुल निर्मळे यांनी सांगितलं. या उद्घाटन प्रसंगी आमदार शशिकला जोल्ले, माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, युवा नेते सहकाररत्न उत्तम पाटील, कर्नाटक प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस सुप्रिया पाटील, टाउन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील, युवा नेते पंकज पाटील, सुजय पाटील, डॉक्टर मीना ससे, तन्वी जाधव, त्रिलोक जाधव, डॉक्टर महेश निर्मळे, चंद्रकांत कोटीवाले, डॉक्टर SR पाटील, डॉक्टर अनिल सनकर, डॉक्टर संजय पंत पाळेकुंद्रे, डॉक्टर अभिषेक माने, डॉक्टर नंदकिशोर कुंभार, डॉक्टर शीतल धरणगुत्ते, डॉक्टर महेश ऐनापुरे, डॉक्टर उत्तम पाटील, डॉक्टर अशोक पुजारी, डॉक्टर अनिल ससे यांच्यासह शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी डॉक्टर CB कुरबेट्टी, डॉक्टर सुनील ससे, डॉक्टर अरुण पाटील यांनी माध्यमांशी आपले मनोगत व्यक्त केले. डॉक्टर राहुल निर्मळे यांनी आभार मानले.
अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.